खासदार सुप्रिया सुळेंच्या भेटीवेळी सरपंच संतोष देशमुखांच्या आईनं टाहोच फोडला। मला न्याय द्या अशी मागणी करत संतोष देशमुखांच्या आईला अश्रू आला। खूप सावरणं अवघड आहे बरं का ताई। ताई काही नव्हतं पण खूप आनंद होतो आम्ही। दादाचा फोनच लागत नाही रे। म्हणलाय मी दादालाच बघतो ग। लई माझं लेकरू गुन्हे होतो। गुन्हे म्हणजे कुणालाय कुणी गुन्हेच म्हणत, बिगर गुन्हे कोणच म्हणत नाही। मी काय करू आता? मी कुठं माझं लेकरू शोधू? काय काय करू? काय आरोपी असतील, कुठून असतील, बुडता असन, शेंडा असन, काय असन, पूर्ण आरोपी करा। नाहीतर पुन्हा नंतर आम्ही जगायचंय कसं? कुणीच तरी गाववाल्यांना जगणार कसं? मी तुम्हाला शब्द देते, पूर्ण करा। तुमच्या मुलाला परत आणू शकत नाही, पण मी तुमच्या मला नातवंडांना न्याय न्याय तर देईन। पाहिजे। मी तुम्हाला न्याय देईन, मी तुमच्यासाठी लढेन। न्यायच मला लवकर पाहिजे। जशाच्या तसे मला ते लोक माझ्या लेकराला केलं तसं बघायलाच भेटले पाहिजेत। आणि तिचं म्हणणं संरक्षण कर. आणि पूर्ण मला संरक्षण दिलं पाहिजे। आज माझी सून, माझं लेकरू, मी काय करू मी आता? आज खासदार सुप्रिया सुळे यांनी मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। त्यावेळी मृत संतोष देशमुख यांच्या आईच्या भावनांचा या ठिकाणी बांध फुटलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी रडत त्यांनी आपली व्यथा जी आहे ती खासदार सुप्रिया सुळेंसमोर मांडली।